नमस्कार, मी जानवी सावंत. शेतीतून समृद्धीकडे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, यंदाचा पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले उगवले नसल्याच्या काही ठिकाणी तक्रारी आल्यात. मुळात समाधानकारक पाऊस झालेला नसताना शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड न करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट विधानसभेतून केलं. तरीही काही शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या, पण उगवली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या. सोयाबीन वाण हे नगदी पीक समजून महाराष्ट्रात जवळपास 48 लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे. खासगी आणि सरकारी बियाण्यांचा दर्जा, पेरणीचं तंत्र, बोगस बियाण्यांचा धुमाकूळ या सर्व बाबींचा यंदाच्या खरीप हंगामात गदारोळ उडाला. या सर्व बाबींवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत शेतीचे तंत्र व वस्तुस्थिती विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शालिग्राम वानखेडे व रामचंद्र नाके उपस्थित आहेत. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी दोन्ही तज्ज्ञांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर शालिग्राम वानखेडे हे सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेत. कृषी विभागामध्ये 27 वर्ष त्यांनी सेवा दिली आहे. तसेच रामचंद्र नाके हे गेली 37 वर्ष कृषी क्षेत्राशी संबंधित असून महाबीजसह अनेक बियाणे कंपन्यांशी त्यांचा संबंध आलेला आहे. शरयू सीड्सचे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. चला तर या दोन्ही तज्ज्ञांसोबत आजच्या पीक परिस्थिती या विषयावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवातीला मी वानखेडे सरांकडे येईन. सर, यंदा काही भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेलं बियाणं उगवल्या नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्यात. अशा वेळी अनेकदा संपूर्ण दोष हा बियाण्यांवरती दिला जातो. या तक्रारीकडे तुम्ही कसं पाहता? त्यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात? नमस्कार. खरं म्हणजे तुमच्या प्रश्नातच याचं तक्रारीचं उत्तर आहे की अपुऱ्या पावसावर पेरण्या करू नाही असं शासनाने सांगितलं होतं. शासनाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री नी असं आवाहन केलं होतं. माननीय कृषीमंत्र्यांनी असं आवाहन केलं होतं की 75 ते 100 mm पाऊस होईपर्यंत, असं कृषी विभागाचं आणि विद्यापीठाचं सुद्धा सोयाबीनच्या बाबतीत रिकमेंडेशन आहे की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीनची आणि ओलावा नीट होत नाही, जमीन थंड होत नाही, तोपर्यंत सोयाबीनची पेरणी करू नये. परंतु आपण म्हणता तसं काही ठिकाणी अशा पेरण्या झाल्या असतील आणि याचं कारण आपण शेतकऱ्याला दोषही देऊ शकत नाही, कारण साधारणपणे मृग नक्षत्रात पेरणी करण्याचे फायदे शेतकऱ्याला माहीत आहे. आणि यावर्षी मृग नक्षत्र ऑलमोस्ट कोरडं गेलं होतं. म्हणून पहिला पाऊस झाला की शेतकऱ्यांनी आता पाऊस येईल या अपेक्षेने काही ठिकाणी पेरणी केली. आणि पहिला पाऊस आल्याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, विशेषतः विदर्भामध्ये अशा पेरण्या ज्या ठिकाणी झाल्यात तिथून आपण म्हणता तशा सोयाबीनच्या उगवणीबाबतच्या तक्रारी आल्यात. ही बाब मात्र खरी आहे. आता अशा तक्रारी, कमी पाऊस असताना जमिनीमध्ये उष्णता असते. एकच पाऊस झालेला असला, जमिनीमध्ये उष्णता असली आणि पेरणी झाली तर त्यामध्ये उगवणीचे अडचणी येतात. उगवण क्षमता कमी होते. उगवण क्षमता कमी होण्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सोयाबीन एक वेगळंच पीक आहे. सोयाबीनचं जे त्याचे कारणं जर थोडक्यात आपण याच वेळी एक मिनटं त्यावर घालवू इच्छितो की सोयाबीनचं जे सीड कोट आहे आणि त्याचा जो एक हायलम म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये त्याचा डोळा म्हणतो आपण, तो बियाण्याच्या वर असतो, असा आधर असतो. आणि तो डोळा जर हँडलिंगमध्ये डॅमेज झाला थोडासुद्धा किंवा त्याला काही जास्त खोल गेला आणि डॅमेज झाला कोणत्याही कारणाने पूर्ण, तर जर्मिनेशन होत नाही आणि उगवण कमी होते. आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यात साधारणपणे 42 लाख, आता तर त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीनची पेरणी झाली आहे, पण तक्रारीचा चर्चा चालली असल्यामुळे त्यावेळी 42 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. आणि त्यापैकी साधारणपणे तक्रारीचा जो आकडा पेपरमधून वाचायला मिळाला तो 11-12 हजारापेक्षा जास्त आहे असं दिसत नाही. कदाचित त्याच्यावर जास्त असेल, 15,000 असेल. परंतु 42 लाख हेक्टरमध्ये 15,000 हेक्टरवरचा तक्रारी, म्हणजे याचं जर आपण पर्सेंटेज काढलं ते 0.00च्या पुढे जाईल.
नाके सर, जसं वानखेडे सर म्हणाले, तक्रारी फार आहेत असं नाहीत, तरीही कंपनी म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारं बियाणं हे दर्जेदार आणि उगवणक्षम आहे. याची खातरजमा करण्यासाठी उत्पादनापासून पॅकिंग पर्यंत कोणती गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया राबवली जाते? तर एक अशा प्रकारचं आहे का जिथे शेतकऱ्याकडेच बियाणं तयार केलं जातं आणि परत ते शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध केलं जातं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्याकडचं जे फाउंडेशन सीड असेल ते आम्ही शेतकऱ्यांना देतो. ते त्यांच्याकडनं मल्टिप्लाय करून घेतो. त्यांना प्लॉट उभा असताना 3दा 4दा त्यांच्याकडे व्हिजिट होऊन त्याच्यात काही रोगिंग किंवा काही ऑफ टाईप असेल तर ते काढल्या जातात आणि मग हार्वेस्टिंगच्या वेळेस समक्ष हजर राहून ते बियाणं व्यवस्थित सील करून आम्ही आपल्या कंपनीमध्ये गोडाऊनमध्ये आणत असतो. गोडाऊनमध्ये आणल्यानंतर सुरुवातीला त्याचा सॅम्पल घेऊन तो टेस्ट केला जातो. जे आता आपण सोयाबीनबद्दल बोलतो आहे तर सोयाबीनची उगवण क्षमता 70% मिनिमम पाहिजे असा सरकारचा नियम आहे. तर त्या नियमामध्ये ते बसतं का, म्हणजे किमान 80, 85, 90%च्या जर्मिनेशनचेच लॉट आम्ही सिलेक्ट करतो आणि ते स्टोरेजमध्ये ठेवतो. बाकीचं जर त्याच्यापेक्षा कमी असेल, 60च्या पेक्षा कमी असेल तर ते आम्ही लगेच तिथंच डिस्कार्ड करतो. म्हणजे ते ग्रेन म्हणून त्याला परत विकून टाकावं लागतं. राहिलेलं बियाणं कमीत कमी 3 ते 4 महिने ते आम्हाला चांगल्या स्टोरेजमध्ये गोडाऊनमध्ये ठेवावं लागतं. त्याचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, ह्युमिडिटी मेंटेन करावं लागते आणि साधारणतः मार्चच्या दरम्यान परत ते बियाणं आम्ही प्रोसेसिंग करतो, त्याचं जर्मिनेशन टेस्ट घेतो आणि मग त्याचं पॅकिंग चालू होतं. तर हा सगळा जवळपास 6 महिन्याचा कालावधी असतो. बियाणे तयार झाल्यापासून, शेतातून आल्यापासून तर शेतकऱ्यांपर्यंत किंवा दुकानांपर्यंत परत जाईपर्यंत याच्यामध्ये सर्व काळजी कंपन्या घेतात. कारण कुठलाही कंपनी जो व्यवसाय करते तो 1-2 वर्षासाठी किंवा 1-2 सीझनसाठी नसतो. कंपनी त्याच्यामागे भरपूर कष्ट घेत असते. त्यांना त्यांचं नाव कमावण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि उगाच एखादा चुकीचं बियाणं देऊन ती कंपनीची जर बदनामी झाली तर ती कंपनी पुढचे 5 वर्ष परत उठू शकत नाही किंवा परत स्टँड होऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच बहुतांश कंपन्या, 99% कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या नावाला जपतात. चांगलं बियाणे देण्याचा खूप चांगला प्रयत्न असतो. पण काही नैसर्गिक अडचणीमुळं त्याच्यात जर उगवण नाही झाली किंवा काही अडचण आली तर निश्चितच त्याच्यामध्ये बाकीच्या बाबींचा विचार केला गेला पाहिजे. बियाणं फक्त एक फॅक्टर आहे त्याच्यामधलं, बाकीच्या अनेक फॅक्टर्स आहेत त्याचा पण विचार केला गेला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं आहे. वानखेडे सर, नाके सरांनी म्हटल्याप्रमाणे गुणवत्ता तपासणीची इतकी काटेकोर प्रक्रिया असतानाही काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. महाराष्ट्र हा तर बियाणे निर्मितीमध्ये देशातील आघाडीचं राज्य आहे. मग अशा घटना का घडतात? हवामान, साठवणूक, पेरणीची पद्धत की इतर काही कारणं यामागे आहेत? ही बाब खरी आहे आणि अभिमानास्पद आहे की बियाणे या बाबीमध्ये महाराष्ट्र एक देशाला नेतृत्व देणारं राज्य आहे. संघटित बियाण्याची जी सुरुवात आहे हीच फॉर्च्युनेटली महाराष्ट्रापासून झालेली आहे आणि ती महाराष्ट्रापासून सोबत म्हणायला तर आपल्या मराठवाड्यापासून झालेली आहे. जालना, औरंगाबादपासून झालेली आहे आणि त्यामुळंच आपलं एक सीड हब इथे तयार झालेलं आहे. संशोधन आपल्याकडे जर विचार केला तर खाजगी बियाण्याचं संशोधन क्षमतासुद्धा आता खूप वाढलेली आहे. आपण जर विचार केला तर खाजगी बियाण्याच्या संशोधन क्षमतेमध्ये चा विचार केला तर सोयाबीनसारख्या पिकावरसुद्धा संशोधित वाहनं आलेले आहेत. परंतु कापूस, व्हेजिटेबल्स, मेज म्हणजे मका या पिकामध्ये संशोधित वाहनाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे आणि त्यामुळंच शेतकऱ्याची प्रॉडक्टिव्हिटीसुद्धा वाढलेली आहे आणि याचा महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्यांना अभिमानच वाटला असला पाहिजे. परंतु शेतकऱ्याच्या तक्रारी आणि आपला लीडरशिप ह्या 2 गोष्टीचे गल्लत करता येणार नाही. ही नैसर्गिक बाब आहे. तक्रारी येण्यासाठी बियाण्याच्या गुणवत्तेसोबत इतरही खूप कारणं आहेत. त्यावेळेचं पाऊसमान, नैसर्गिक परिस्थिती, उष्णतामान, बियाण्याची हँडलिंग, बियाण्याची पेरणी कशी झाली नेमकी, बियाण्याला औषधी लावल्या का नाही, ह्या सगळ्या बाबीचाही विचार करूनच बियाण्याच्या पेरणीबाबत म्हणजे तक्रारीबाबत चा विचार करावा लागतो. यात कुठेही चुकला चांगल्या गुणवत्तेचं बियाणंसुद्धा उगवण क्षमता कमी येऊ शकते.
निश्चितच मी नाके सरांकडे येईन. नाके सर, हवामान, साठवणूक, पेरणीची पद्धत या गोष्टी देखील बियाण्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या असतील. पण दुसरीकडे बाजारामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातसह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं विक्रीस येत असल्याच्या तक्रारी सुद्धा येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, आर्थिक नुकसान देखील ओढवतं. या समस्येकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं? याबाबत लोकांमध्ये तसा समज झालेला ही गोष्ट खरी आहे. पण मी या निमित्ताने सर्वांना शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो का कंपनी मध्य प्रदेशची असो, महाराष्ट्राची असो किंवा गुजरातची असो किंवा अन्य कुठल्याही राज्यातली असो, प्रत्येक कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करत असते आणि चुकीचं बियाणं देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काय होतं आहे, बियाणं हे लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे, जिवंत असतं, ते माणसासारखं श्वास घेतं सोडतं, तर ते रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये याची साठवणूक खूप महत्त्वाची असते. सोयाबीनमध्ये खास करून जर सांगायचं ठरलं तर सोयाबीनचं आवरण जे आहे बियाण्यावरचं, हे दालवर्गीय पीक आहे. हे जर ते वरचं आवरण निघालं त्याची डाळ तयार होते, तर त्याची हाताळणी खूप महत्त्वाची असते. आणि ती हाताळणी करताना खास करून ज्यावेळेस लांबून बियाणं येतं, म्हणजे आता त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमधून ते कंपनीत जाईल, कंपनीतून मग ते परत प्रोसेस होऊन बाजारात येईल, तर त्यावेळेस लांबच्या वाहतुकीमध्ये कधी कधी 2 दिवस लागतात MP तून गुजरातमधून बियाणं यायला. तर याच्यामध्ये काही रस्त्यामध्ये त्याला इजा होऊ शकते. नंतर दुकानामध्ये ते ठेवलं जातं, दुकानात कसं ठेवलं जातं याचे कधी चुका होऊ शकतात. अगदी खताच्या गोणीजवळ जरी सोयाबीनचं बियाणं ठेवलं गेलं तरी त्याची उगवणक्षमता कमी होऊ शकते. त्यानंतर मग ते परत शेतकरी घेऊन जातो, डिस्ट्रीब्युटरकडनं डीलरकडे जातं, डीलरकडनं मग ते शेतकरी घेतो. या सगळ्या हाताळणीमध्ये त्या बियाण्याला थोडी जरी इजा झाली तर ते सीड पंक्चर होतं आणि ते पंक्चर झाल्यामुळं त्याची उगवणक्षमता मार खाते. त्याच्यामुळे कुठल्या राज्यातून बियाणं आलं तरी ते चांगल्याच प्रकारचं देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. हे फक्त एक अफवासारखं म्हणता येईल किंवा एक गैरसमज झालेला आहे, तो शेतकऱ्यांनी प्लीज काढून टाकावं. कारण तिथल्याही कंपन्या खूप चांगली काळजी घेतात असं आम्ही स्वतः बघितलं आहे. आणि हा भ्रम दूर करून चांगल्या प्रतीचं बियाणं घेण्याचा प्रयत्न, आपल्याला ज्या मागच्या वर्षी जे बियाणं आवडलं आहे, चांगलं वाटलं आहे, त्याचं उत्पन्न चांगलं आलं आहे, अशाच कंपनीचं खात्रीशीर बियाणं आपण घ्यावं असं मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो. सर, या विषयासंदर्भात मला अजून माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झाली. स्वागत आहे. आज आपण चांगल्या बियाण्यांसोबतच वेळेवर पाऊस सोयाबीनसाठी गरजेचा या विषयासंदर्भात जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शालिग्राम वानखेडे आणि रामचंद्र नाके. वानखेडे सर, जसं नाके सरांनी म्हटलंय की कुठलीही कंपनी आपल्या नावाला बट्टा लागेल असं काम करणारही नाही, म्हणजे नक्कीच ते बियाण्यांच्या दर्जाकडे लक्ष देत असणार. मग अशा प्रकरणामध्ये अनेकदा शेतकरी थेट पोलिसात FIR दाखल करतात. त्या प्रत्येक तक्रारी मागे बियाण्याचाच दोष असतो का? अशा संवेदनशील प्रकरणामध्ये सीड इंडस्ट्रीज असोसिएशनची भूमिका नेमकी काय असते? ही बाब खरी आहे की काही ठिकाणी सरळरित्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून किंवा इन्स्पेक्टरच्या तक्रारीवरून FIR दाखल झालेले आहेत. या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की बियाणे ही एक टेक्निकल बाब आहे, बियाणे एक जैविक बाब आहे आणि याची तपासणी कशी करावी यासाठी पार्लमेंटने वेगवेगळे कायदे केलेले आहेत. जे सीड ॲक्ट आहे, सीड रूल्स आहेत, यामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे की बियाणे इन्स्पेक्टर चं क्वालिफिकेशन काय असावं, त्यांनी कशी तपासणी करावी. कृषी आयुक्तांनी याबाबतीत सर्क्युलर काढलेलं आहे की तक्रार आली तर कशी तपासणी करावी. यामध्ये पार्लमेंटने कृषी पदवीधरच बियाणे इन्स्पेक्टर असावा असं नमूद करण्यामध्ये जी भूमिका जी आहे तिलाच डायरेक्टरित्या पोलिसमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी करण्यामुळं मला असं वाटते ती भावनाच दुर्लक्षित केल्या जाऊ शकते. मात्र FIR शेतकऱ्याचं नुकसान झालेले असते आणि असा शेतकरी जर इन्स्पेक्टरनं किंवा त्यांना असं वाटलं की पोलीस चांगले आपल्याला मदत करू शकतात तर ते पोलीस स्टेशनला जातात. पोलिसनं कोणत्या तक्रारी कोणत्या बाबीमध्ये इंटरफेअर करू शकतात पोलीस, तर ते आहे की जर फसवणूक झाली तर. फसवणूक कशाला म्हणता येईल आपल्याला? बियाण्याच्या प्रतीमध्ये दुय्यम प्रतीचं बियाणं एखाद्या वेळी मिळालं तर ती कमी प्रतीचं बियाणं असं त्याला म्हणू शकतो आपण. परंतु लायसन नसताना बियाणे विक्री होते आहे. एखाद्या ठिकाणी
सीझन लक्षात घेऊन कुठेतरी ग्रेन्स धान्यच बिया कुठेतरी पिशव्यात भरले जाते आहे, अशी जर तक्रार कोणाची आली आणि अशी जर बाब निदर्शनास आली तर पोलीस तक्रार नोंदवून घेऊ शकतात आणि ते तिथे जाऊन तपासणी करू शकतात. पण फक्त जर्मिनेशन झालं नाही, उगवण झाली नाही, या तक्रारीवर पोलीस स्टेशनकडे तक्रारी नोंदवून व्हाव्या आणि पोलिसांनी चौकशी करावी, हे काही फारसं चांगलं नाही आहे. याचा परिणाम आपण विचारलं शेतकऱ्यावर काय होईल. हा बियाणे कंपन्यांवर तर परिणाम होईलच, पण लाँग टर्मवर शेतकऱ्यावर सुद्धा याचा विपरीतच परिणाम होईल. नागे सर, या सर्व चर्चेचा विचार करता बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी आहे का, की पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि बोगस बियाणं कसं ओळखायचं किंवा योग्य बियाण्यांची निवड कशी करायची आणि खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत व्यापक जनजागृती आणि कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे? हे बघा, हा तुमचा जो बोगस शब्द आहे, ह्या मुळात बोगस या शब्दालाच आमच्या सर्व कंपन्यांचा विरोध आहे. बोगस असं काहीच नसतं. बियाणं सबस्टँडर्ड असू शकतं, निकृष्ट दर्जाचं असू शकतं. कारण सरकारने जे प्रत्येक बियाण्यासाठी एक नियम करून दिलेला आहे का त्याची उगवण क्षमता किती पाहिजे. तर जसं सोयाबीनमध्ये 70% लागते, मक्यामध्ये 90% लागते, काही पिकांमध्ये 60% लागते, काही पिकांमध्ये 80% लागते. हे त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे हा त्याचा नियम आहे. पण बोगस आपण कशाला म्हणणार, का तुम्हाला सोयाबीन पाहिजे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी दुसरंच काहीतरी दिलं तर त्याला आपण बोगस म्हणू शकतो. तर बियाण्यामध्ये बोगस असं काही नसतं. सबस्टँडर्ड असू शकतं आणि सबस्टँडर्ड असायलाही अनेक कारणं आहेत. बियाणे एक त्यातला एक घटक आहे. त्याच्यामुळे बोगस शब्द वापरणं मला या निमित्ताने आवाहन करायचं सर्व मीडियाला पण आणि दुकानदारांना आणि सर्व अधिकाऱ्यांना पण, का बोगस हा शब्द शक्यतो वापरू नये. यांनी आम्ही जे एवढे कष्टाने रिसर्च करून एवढं मोठं उत्पादन आम्ही घेऊन शेतकऱ्यांसाठी जे चांगलं काम करतो आहे त्याला निश्चित खीळ बसेल. आमच्या मनाला त्याचे फार वेदना होतात. तर हे आपण टाळावं. आणि दर्जेदार बियाणं जर म्हटलं तर बियाणं शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःची निवड करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी स्वतःहून नावाने जाऊन एखादं बियाणं मागत नाही तोपर्यंत त्यांची फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यांना ज्यावेळेस शेतामध्ये पीक उभं असतं, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन लागलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्या गावात लागलेलं सगळ्यात चांगलं सोयाबीन कोणतं होतं, मी मागच्या वर्षी कोणतं केलं होतं, शेजारच्यांनी कोणतं केलं तर त्याच्यात त्यांना काय उत्पन्न आलं आणि ज्याला चांगलं उत्पन्न आलं ते बियाणं म्हणजे दर्जेदार बियाणं. तर अशा प्रकारच्या बियाण्याची निवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक असायला पाहिजे. आपण कोणतं बियाणं घ्यावं हे आपण स्वतः ठरवावं. दुसरा घेतो आहे म्हणून आपण ते घेतो आहे किंवा एखादा व्यापारी सांगतो म्हणून आपण ते खरेदी करतो आहे असं न करता स्वतः बियाण्याची निवड करावी. आणि सरकारी यंत्रणा भरपूर कार्यशाळा घेतात सीझनपूर्वी. त्याला सीड ट्रीटमेंट कशी करायची, त्याची उगवण क्षमता कशी चेक करायची, ह्या सर्व गोष्टींचं कार्यशाळा शेतकरी घेतात. कंपन्या पण मोठ्या प्रमाणात गावात जाऊन मीटिंग घेतात आणि त्यांना हे मार्गदर्शन करत असतात. तर शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे का आपलं जर नुकसान टाळायचं असेल तर त्यांनी आपण घेतलेल्या बॅग घरी नेल्यानंतर त्यातले 100 दाणे काढून त्याची उगवण क्षमता जर घरच्या घरी जर तपासली, 100 दाणे घ्यायचे, एक न्यूजपेपर किंवा एक खाकी पेपरवर त्याला टाकून त्याच्यावर ते 100 दाणे ठेवायचे, ते गोल करून एखाद्या पोत्यामध्ये किंवा ओलसर ठिकाणी ठेवायचे आणि 7व्या दिवशी 6व्या दिवशीच तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो. त्याची जर तुम्ही काउंट केला, जर ते 70-80% पुढे असेल तर तुम्हाला पेरायला काहीच अडचण नाही. जर तुम्हाला त्या पेपरमध्ये जर जर्मिनेशन आलं नाही तर निश्चित तुम्ही ते बियाणं पेरायला नाही पाहिजे. ते परत दुकानात जाऊन परत दिलं तर दुकानदारसुद्धा परत घेतो, कंपनी परत घेते आणि तुमची फसवणूक होत नाही. म्हणजे आपला जो खर्च होतो, नांगरणी, खतं, हे सगळं वाया जातं आणि मग शेवटी बियाणं पण वाया जातं आणि मग नुकसान होतं. मग दुबार पेरणीच्या संकटाच्या वेळेस परत पैसा नसतो. तर हे सगळं टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पण स्वतःहून काहीतरी काळजी स्वतःची घेतली पाहिजे असं मला वाटतं. वानखेडे सर, नाके सर, तुम्ही दोघांनीही खूप छान मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांना मोलाचा संदेश दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.